औरंगाबाद नाही तर फक्त छत्रपती संभाजीनगरच। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पाटीचं अनावरण करण्यात आलं। भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते या पाटीचं अनावरण पार पडलेलं आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या पाटी आणि या अनावरणाचा आढावा घेत भागवत कराड यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, मात्र प्रामुख्याने एक प्रश्न हा उपस्थित करण्यात येत होता, विमानतळाचं आणि रेल्वे स्थानकाचं नाव कधी बदलण्यात येणार। आता एक मुहूर्त लागलाय, तो म्हणजे विमानतळासोबतच आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नावाची जोरदार चर्चा असताना रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय। आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर छत्रपती संभाजीनगर हा बोर्ड जो आहे तो इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी लिहिला गेलेला आहे, कारण याआधी इथं नाव होतं औरंगाबादचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर हे नाव झळकतंय आणि अनावरण करण्यासाठी स्वतः या ठिकाणी भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड हे आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराचं नाव व्हावं अशी मागच्या जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून सर्वांचीच इच्छा होती, सर्व नागरिकांची होती। देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब असतील आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या प्रयत्नातून आता छत्रपती संभाजीनगर नाव झालेलं आहे। इम्तियाज जलीलचा विरोध छत्रपती संभाजीनगर या नावाला जर असेल तर अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी 6 वर्ष 5 वर्ष खासदारकी काम म्हणून जर काम केलं ते सगळं पाण्यात गेलं, कारण हे नाव जे झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर हे केंद्र सरकार राज्य सरकार ह्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। म्हणून मला असं वाटतंय इम्तियाज जलील हे सुशिक्षित खासदार होते असं मी समजत होतो, आणि त्यांचा जर ह्या नावाला विरोध असेल तर मी त्यांचा निषेध करतो। आणि आता या ठिकाणी औरंगाबाद रेल्वे स्थानक नाही तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक अशी अनाउन्समेंट देखील आपल्याला ऐकायला मिळते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नावाचं अनावरण झालेलं आहे आणि अधिकृत अनावरण डॉक्टर भागवत कराड यांनी केलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। संभाजी महाराज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।